तर इथे ना सकाळी सकाळी मी पीठ मळत होते, कारण की पप्पांना थोडा लवकर डबा द्यावा लागतो, कारण पप्पा खूप सकाळी लवकर गेलेले असतात दुकानामध्ये आणि मग पप्पांना 10-11च्या दरम्यान डबा द्यायला लागतो. तर मग मम्मीला मी चपात्या लागत होते आणि विरा मस्त अशी टीव्हीकडे बघत होती, मस्त हात वगैरे ठेवून, आणि तिचे पोजन एवढे भारी वाटतात ना बघायला. तर काय होतं, आपल्याला बऱ्याच अशा दाताच्या समस्या होत असतात, तर त्यामुळे आपण 2 टाईम जरी ब्रश केले ना तरी आपल्याला दातांच्या समस्या झाल्यामुळे दातदुखी असे बरेच प्रॉब्लेम येतात. तर आपण माउथवॉशसुद्धा यूज करत असतो, आणि काही माउथवॉशमध्ये ना अल्कोहोल, पॅरेबेन्स असल्यामुळे त्याचे साईड इफेक्ट आपल्याला अजून जास्त बघायला भेटतात. तर मी इथे ना नेचर शुअरचं ॲलोवेरा माउथवॉश वापरत आहे. तर ते 100% नॅचरल आहे आणि याचे काही साईड इफेक्टसुद्धा आपल्याला होत नाही, कारण की याच्यामध्ये 0% केमिकल आहे. तर याच्यामध्ये ॲलोवेरा अँटीबॅक्टेरियल, अँटीफंगल, अँटीसेप्टिक प्रॉपर्टीज असल्यामुळे आपल्याला दातांमधून जी ब्लिडिंग्स होते ती सुद्धा होत नाही. वास येतो ना तोंडाचा घाण, तर तो सुद्धा येत नाही. तर काही टूथ कॅव्हिटी असतात, सेन्सिटिव्हिटी असते, तर असे प्रॉब्लेमसुद्धा होत नाही आपल्याला. आणि याच्यामध्ये ॲलोवेरा, लवंग असल्यामुळे आपल्याला आपले जे दात आहे ना ते स्ट्रॉंग व्हायला मदत होते, आणि सगळे नॅचरल इन्ग्रेडियंट्स आहे. जी सेन्सिटिव्हिटी, पायोरिया अशी समस्या असतात ना त्यासुद्धा त्याच्यापासून वाचवायला सुद्धा आपल्याला मदत होते. तर हे वापरायचं कसं, ब्रश केल्याच्या नंतर माउथवॉश आपण थोडंसं घेऊन थोड्या वेळ स्विस करायचा आहे, आणि माउथवॉश आपण छोट्या मुलांनासुद्धा हा वापरू शकतो, पण थोड्या रेशोमध्ये हा पाण्यामध्ये मिक्स करून आपण तो वापरू शकतो. तर लिंक तुम्हाला कमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली राहील. आमची विरा किती छान बघती. विरा मी तर मॅचिंग झाली. काय काय झालं, तिला पाहिजे असं फोन तेव्हा त्याच्यासाठी चालले ना. हॅलो फ्रेंड, बोल ना बब्बू, कैसा लग रहा है? मम्मीला घ्यायचं ना, मम्मीला टाटा कर, मम्मीला बाय बाय कर, बाय बाय. तुझ्याकडे देऊ? हा, म्हणजे फोन बघितला तिला असं वाटतं कधी माझ्याकडे देतील हे फोन, असं होतं. आणि त्याच्यामुळे तिच्या पुढे ना फोन घेता येत नाही आणि व्हिडिओ काढता येत नाही. व्हिडिओ काढायला लागलं का ती लगेच रडायला सुरुवात करते, फोन मागती. आणि तिला सतत असं बाहेर फिरवावं लागतं, म्हणजे सतत तिच्या पप्पाला म्हणते चला मला घेऊन चला इकडं तिकडं, असं एका जागेवर कंटिन्यू नकोच म्हणते. आणि तुम्ही सगळ्यांनी मला सपोर्ट केला ना त्याबद्दल मी तुमची खूपच आभारी आहे, कारण की आपले सबस्क्रायबर्स आहेत एवढे भारी, म्हणजे दरवेळेस म्हणजे करतात मला सपोर्ट. आणि जिथं आपली चुकी नाही तर आपल्या सबस्क्रायबरला पण दिसतं ना का यांची चुकी आहे का नाही, तर त्याच्यामुळे सपोर्ट मला तुमचा सपोर्ट कायम असतो. तर मी तुम्हाला पण खूप मेहनतीने कमावलेले असं, म्हणजे सबस्क्रायबर सुद्धा खूप मेहनतीने कमावं लागतात, कारण की जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला किंवा माझं चॅनल आवडलं तरच तुम्ही मला सबस्क्राईब करणार, किंवा आमच्या व्हिडिओतली विरा तुम्हाला आवडली तर विराला बघण्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करणार. तर असं करून 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 ते लाखो सबस्क्रायबर्स असतात आपले. आणि मग असं एक घाई डायरेक्ट लाख सबस्क्रायबर नव्हते, खूप दिवसाच्या प्रयत्नांनी, खूप दिवसाच्या मेहनतीने असे सबस्क्रायबर होतात, आणि ते आपले रिअल सबस्क्रायबर असतात, आपल्यावर प्रेम करणारे असतात. तर त्याच्यामुळे मग ते टायमाला आपल्याला सपोर्ट करतात. तुमच्या सपोर्टमुळे सगळं काही शक्य झालंय मला, पण तुमचा सपोर्ट मला असंच कायम राहू द्या. तुमच्या सपोर्टची कायमच मला म्हणजे गरज असते. आणि माझा सबस्क्रायबर बेस पण खूप चांगला आहे, म्हणजे मी जेवढे माझे सबस्क्रायबर फॉलोअर्स कमवले ना खरंच इतके चांगले ना. आणि आपले इन्स्टाचे पण 10K फॉलोअर्स झाले. तर मी पहिले इन्स्टा नव्हते चालवत, पण आता जशी विरा झाली ना तसं विराची व्हिडिओ त्यावरती टाकायला लागले, तर त्याच्यामुळे आपले फॉलोअर्स त्यावरती पण वाढले. आता इन्स्टावरती पण 10K झाले. तसं मला इन्स्टा आणि युट्यूब दोन्ही हँडल करायचं म्हटल्यावर नाही होत, पण मग मला विराच्या आठवणी वगैरे असं कसं आपण छोटे असं बघत असतो, नंतर छोटे शॉर्ट व्हिडिओ, तर मग मी त्यावरती त्याच्यासाठी टाकत असते विरासाठी.